शिरोळ तालुक्यातील श्री क्षेत्र नृसिंहवाडी इथं जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या प्रचाराचा शुभारंभ आमदार सतेज पाटील, माजी खासदार राजू शेट्टी, दत्त उद्योग समूहाचे प्रमुख गणपतराव पाटील, नगराध्यक्षा योगिता कांबळे यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला। यावेळी बोलताना आमदार सतेज पाटील यांनी केंद्रासह राज्य सरकारवरही टीका केली। आमदार पाटील यांनी भाजपच्या हिंदुत्ववादावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं। आज भाजप हिंदुत्वाचा या ठिकाणी पाडा वाजते। काशीमध्ये आता अहिल्याबाई होळकरांनी बांधलेली मंदिरं तोडली जातात। आपण व्हॉट्सअपवर आणि टीव्हीवर या ठिकाणी बघतो। ज्या शंकराचार्यांच्या समोर मोदी नतमस्तक होतात, अंबानी नतमस्तक होतात, सगळा देश हिंदू समाज नतमस्तक होतो। आज त्यांना 3 दिवसापूर्वी ऑर्डर करण्यात आली की तुम्हाला शंकराचार्य विरुद्ध या ठिकाणी लावता येणार। मग हे हिंदुत्व कुठलं आहे तुमचं? मुख्यमंत्री राज्यात कोट्यावधींची गुंतवणूक झाल्याचं सांगतात, मात्र गुंतवणूक किती झाली याचे आकडे नको तर रोजगार किती देणार याचे आकडे आमच्यासाठी महत्त्वाचे असल्याचं आमदार पाटील यांनी सांगितलं। आमच्याला तुमच्या 30 लाख आणि 40 लाख कोटीचा आकडा नको आहे, आम्हाला तुम्ही रोजगार किती देणार हा आकडा आमच्यासाठी या ठिकाणी महत्त्वाचा। भाजप आणि शिंदे सेनेला जनतेचं दुःख सावरण्यासाठी नाही तर स्वतःचे खिसे भरण्यासाठी सत्ता हवी आहे, अशी टीकाही आमदार पाटील यांनी केली। तुमच्यासाठी यांना सत्ता नको आहे, यांना स्वतःसाठी ही सत्ता या ठिकाणी पाहिजे। स्वतःचे खिसे भरण्यासाठी राजू शेट्टी साहेब बोलले तसं स्वतःचे खिसे भरण्यासाठी या भाजपच्या शिवसेनेच्या लोकांना या ठिकाणी सत्ता पाहिजे। सामान्य माणसाचे दुःख पुसण्यासाठी या ठिकाणी नाही, सावरण्यासाठी यांना सत्ता नको आहे। माजी खासदार राजू शेट्टी यांनी महायुतीनं नगरपालिका निवडणुकीत पैशाचा प्रचंड वापर केला असा आरोप केला। ग्रामीण भागातील सच्चा कार्यकर्त्याला न्याय देण्यासाठी आम्ही आघाडी केल्याचं त्यांनी सांगितलं। दत्त उद्योग समूहाचे प्रमुख गणपतराव पाटील यांनी शेतकरी संघटना, काँग्रेस आणि शिवसेना एकत्र राहून शिरोळ तालुक्याचा विकास करतील असा विश्वास व्यक्त केला। पण मी एक सांगतो, शेतकरी संघटना असेल, काँग्रेस असेल आणि शिवसेना असेल, ही तिघं एका मॅनात राहून अत्यंत चांगल्या पद्धतीनं हे तालुक्याचा विकास करण्यासाठी आम्ही निघालेलो आहे। आणि ते विकास करण्यासाठी तुम्ही लोकांनी आम्हाला संधी देऊन आमचे जे उमेदवार राहिले त्यांना भरघोस मतानं निवडून द्या, एवढी कळकळीची विनंती करतो। यावेळी उभाटा गटाचे जिल्हाध्यक्ष संजय चौगुले, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सचिन शिंदे, विश्वजित कांबळे, स्वाती सासणे आदींनी मनोगत व्यक्त केलं। यावेळी आम आदमी पार्टी, शरदचंद्र पवार गटानंही महाविकास आघाडीला पाठिंबा दिला। यावेळी काँग्रेस तालुका अध्यक्ष दरगू गावडे, उबाठा गटाचे वैभव उगळे, मधुकर पाटील, दत्त कारखान्याचे चेअरमन रघुनाथ पाटील, संचालक शेखर पाटील, उदय पाटील, अनंत धनवडे, सचिन शिंदे, विठ्ठल मोरे, विशाल चौगुले, संजय अनुसे, विक्रम पाटील, अवधूत धनवडे यांच्यासह तालुक्यातील जिल्हा परिषद, पंचायत समितीचे उमेदवार, आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते।